छत्रपती शिवाजी महाराज. महाराजाबद्दल जेवढं बोलावं तेवढं कमीच आहे. पण एक इन्सिडेंट आहे गोविंद पानसरेच्या बुकमधून, त्यामध्ये मी शेअर करू इच्छितो. महाराजांसाठी लोकं मरण्यासाठी आपल्या प्राणाची आहुती देण्यासाठी तयार होते. कित्येकांनी दिली सुद्धा. त्याचं कारण म्हणजे काही ना काहीतरी महाराजांमध्ये होतंच ऑब्व्हियसली. 300-350 गड जिंकले वगैरे. ते तर त्यांची शूरवीरता आणि ते चतुर होते ऑब्व्हियसली. पण महाराजांनी गरीब जनतेची सुद्धा तेव्हा काळजी केली. महाराजांच्या आधी खूप सारे राजे महाराजे होऊन गेले. पण शेतकऱ्याचा, गरीब लोकांचा विचार करणारा कोणी कैवारी भेटला नव्हता. तर छत्रपती शिवाजी महाराज पहिले असे राजे होऊन गेले आणि त्यानंतर कोणी होऊही शकणार नाही. की त्यांनी आपल्या सैन्याला आदेश दिला होता, की शेतकऱ्याच्या शेताच्या मालामधून आपली घोडीस्वारी किंवा आपलं घोडं गेलं नाही पाहिजे. विचार करा, ज्या शेतकऱ्यावरती कर आणि जर दुष्काळ पडला असेल, तर त्या शेतकऱ्याकडून कर्ज वसुली होऊ द्यायची नाही. आणि जे कर्जदार राहतात किंवा व्यापारी लोकं राहतात, जे की वतनदार, पाटील, कुलकर्णी वगैरे लोकं ते वसुली करायचे. तर त्यांना स्पेसिफिक एक अमाउंट दिली होती, की तुमचा पगार एवढा आहे आणि शेतकऱ्याकडून एवढंच तुम्ही वसूल करायचं. यापेक्षा जास्त नाही आणि कमीसुद्धा नाही. आणि जर कोणी आढळला अन्याय अत्याचार करताना, त्याला कठोर शिक्षा होईल. तर असे ते महाराजांनी विचार करा, जर आपल्या शेतामधून म्हणजे शेतकऱ्याला आता सुद्धा शेतकऱ्याचे किती हाल आहेत समजा. पण शेतकऱ्याच्या जर आपलं तो एवढं मेहनतीने पिकवतो आणि जर कुठला असा राजा असेल, की तो त्याच्या मालाची म्हणजे तर शेतकरी आपल्या मालाला आपल्या पोटच्या पोरासारखं वाढवतो किंवा आपल्याला त्याचं जपण करतो. तर आपल्यासारखी आपल्या पिकाची काळजी करणारा राजा जर आपल्याला भेटला तर किती सौभाग्यच असेल. तर असेच छत्रपती शिवाजी महाराज दुष्काळ पडला तर कर्ज वसुली नाही, असे खूप सारे इन्सिडेंट आहेत. तर मी तुम्हाला एक एक्झॅक्टली ते काय त्यांनी हुकूम बजावला होता त्यांच्या सैन्यांना ते वाचून दाखवतो. स्वराज्याचे सैन्य मोहिमेवर असताना शेतकऱ्याच्या उभ्या पिकामधून सैन्य जाता कामा नये. पोटच्या पोराच्या मायेने छाती इतकं आलेलं पीक घोडगं जाऊन निसताना फूट होत असेल, त्या वेळेला त्या शेतकऱ्याच्या हृदयाला किती यातना होत असतील. अगोदरच्या राजांचं सैन्य पिकाच्या मधून जायचं, शेतीच्या मधून. महाराजांचा हुकूम आला आणि महाराजांचं स्वराज्याचं सैन्य